हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाची एक मस्त अशी रेसिपी। या ठिकाणी मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे। तर आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकलेले आहे। मोहरी टाकायची अर्धा चमचा। मोहरी छान तडतडलेली आहे आपली। त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत। जिरे ही आपले छान फुललेले आहेत। यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे कट केलेला कांदा। कांदा आपल्याला थोडासा गुलाबी असा तळून घ्यायचा आहे, म्हणजेच भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला कांदा जे आहे ते छान गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत ज्वारीचं पीठ। मंद आचेवरती आपल्याला पीठ जे आहे ते छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। पचण्यासाठी त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी, रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ज्वारीचं पीठ उपयुक्त ठरतं। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी ज्वारीच्या पिठाचा उपमा आठवड्यातून 2 वेळेस तुम्ही बनवून खाऊ शकता। त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल। तर तुम्ही बघू शकता ज्वारीचे पीठ आपलं छान भाजलं गेलेलं आहे। पिठाचं टेक्स्चरही तुम्ही बघू शकता, रवा असं टेक्स्चर आलेलं आहे पिठाला। एक 5 मिनिट लागतात आपल्याला ज्वारीचे पीठ भाजण्यासाठी। तर आता ज्वारीचे पीठ आपलं छान भाजलेलं आहे, रंगही चेंज झालेला आहे आणि यामध्ये हलकीशी खुशबू देखील येत आहे। तर यामध्ये आपण टाकणार आहोत मसाले। पाव चमचा हिंग टाकलेला आहे मी, अर्धा चमचा साखर टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा आपण या ठिकाणी लाल काश्मीरी मिर्च पावडर टाकलेला आहे, त्यामुळे रंग छान येतो। मीठ टाकायचं आहे चवीनुसार। रव्याच्या उपम्यापेक्षा आपल्याला यामध्ये मीठ थोडं कमी टाकायचं आहे, कारण पिठाला थोडं मीठ कमी लागतं, कारण ज्वारीचं पीठ जे आहे ते थोडं कमी पाणी पितं। आता याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत। त्याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण कोमट पाणी टाकून छान मिक्स करून घेणार आहोत। पाणी देखील आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे। पीठ भिजेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे। म्हणजेच अर्धी वाटी मी या ठिकाणी पाण्याचा वापर केलेला आहे। मी पाणी थोडंसं कोमट वापरलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी थंड पाणी देखील वापरू शकता। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट आपण याला छान गरम करून घेणार आहोत। यामध्ये आता टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर, छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता एकदम मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे। एकदम पौष्टिक आणि हेल्दी अशा ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी आपली तयार झालेली आहे। विदर्भ स्पेशल उकडपेंडी आपली तयार आहे। तर खाण्यासाठी एकदम चवदार टेस्टी लागते, त्याचबरोबर पचण्यासाठी देखील एकदम हलकी फुलकी आहे आणि बनवण्यासाठी देखील एकदम कमी वेळामध्ये तयार होते। त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त ठरते। तर आज मी बनवणार आहे मेथी आणि ज्वारीच्या पिठाचा एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता, किंवा तुम्ही याला मेथीच्या मुठिया म्हणू शकता किंवा मेथीच्या वड्या। खाण्यासाठी जेवढ्या हेल्दी आहेत तेवढ्याच टेस्टी देखील आहेत। तर या ठिकाणी मी मेथी घेतलेली आहे। मेथी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर जेवढं शक्य होईल तेवढं मेथीची पानं घ्या। मेथीचे दांड्या किंवा काड्या असतात त्या घेऊ नका, त्यामुळे काय होईल की वड्या कट करताना व्यवस्थित कट होणार नाही। त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं पाणी घ्या। तर आता मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही मेथीची भाजी बारीक चिरून घ्यायची आहे। तर 1 वाटी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे मी। त्याचबरोबर आपण या ठिकाणी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी बाजरीचं पीठ वापरू शकता। तर लसूण आणि हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे, ते घालत आहे मी 1 चमचा। त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला या ठिकाणी हिंग टाकायचं आहे। हिंगामुळे या वड्याला खूप छान चव येते। 1 छोटा चमचा आपण या ठिकाणी साखर घातलेली आहे। 1 मोठा चमचा आपण या ठिकाणी सफेद तीळ घातलेले आहे। धने पावडर घालायचे आपल्याला 1 चमचा। मीठ घालायचं आहे चवीनुसार। तुमच्याकडे जर लिंबू असेल तर 1 चमचा या ठिकाणी लिंबाचा रस टाका। तर माझ्याकडे लिंबू नाही आहे आता सध्या, त्यामुळे मी या ठिकाणी पाव चमचा लिंबू सत्व टाकत आहे। पाव चमचा आपण हळद घातलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला या ठिकाणी तेल टाकायचं आहे। आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला एक पीठ तयार करून घ्यायचं आहे। जसं आपण पोळीसाठी पीठ तयार करतो तसंच आपल्याला पीठ तयार करायचं आहे याचं। तर बघू शकता अशा पद्धतीने मी याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। जास्त पातळही करायचं नाही आपल्याला। आता आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत। याचे मी 2 भाग केलेले आहेत आणि अशा पद्धतीने याचा एक रोल तयार केलेला आहे। सेम दुसराही रोल मी अशाच पद्धतीने तयार केलेला आहे। तुम्हाला जर हवं असल्यास प्लेटमध्ये देखील हे थापून घेऊ शकता आणि याच्या वड्या तयार करू शकता। गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलं होतं तापवण्यासाठी। पाणी मी तापवून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी एक चाळणी ठेवलेली आहे अशा पद्धतीने। जर तुमच्याकडे अशी चाळणी नसेल, एखादं स्टँड ठेवून त्याच्यावर प्लेट ठेवू शकता आणि त्यावरती हे रोल ठेवू शकता। चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपले रोल जे आहे ते खाली चिटकणार नाहीत। आणि झाकण बंद करून आपल्याला एक 10 मिनिट
याला शिजून घ्यायचं आहे। तर एक 10 मिनिट झालेले आहेत आणि आपले जे रोल आहेत ते छान शिजलेले आहेत। तुम्ही बघू शकता याचा रंग जे आहे ते थोडा पहिल्यापेक्षा वेगळा दिसत आहे आता, आणि हाताला चिटकत देखील नाही आहे। आता हे रोल काढून घ्यायचे आहेत आपल्याला एका ताटामध्ये आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। तर चाकूला थोडंसं तेल लावायचं आहे। एक अर्धा इंचाच्या अंतरावरती आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला या वड्याला एक तडका द्यायचा आहे। तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे आपण। त्याचबरोबर तेल छान तापल्याच्या नंतर आपण मोहरी घालून घेतलेली आहे 1 चमचा। मोहरी फुटलेली आहे आपली छान। त्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 चमचा तीळ घातलेले आहेत आपण। आणि आता आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या यामध्ये टाकून छान भाजून घ्यायच्या आहेत। एक 2 ते 3 मिनिट आपल्याला वड्या यावरती भाजून घ्यायच्या आहेत किंवा परतून घ्यायच्या आहेत। तर 2 मिनिटात छान आपल्या वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा भाजल्या जातात। तर चमच्याने आपल्याला आलटी पलटी करत दोन्ही साईडने छान क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आहेत। एक 2 ते 3 मिनिट भाजलेला आहे मी आणि छान याचा रंग चेंज झालेला आहे। मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि हेल्दी पौष्टिक अशा आपल्या या ज्वारीच्या आणि मेथीच्या मोटिया किंवा मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे आपण याला तळलेलं देखील नाही आहे, शिजून घेतलेलं आहे, त्यामुळे आणखीनच हेल्दी। तर एकदम झटपट तयार होतात। सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा इव्हिनिंगला चहासोबत तुम्ही हे बनवू शकता। एकदम हेल्दी पौष्टिक अशा आपल्या मेथीच्या मोटिया किंवा मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तर आज आपल्याला बनवायचे एकदम हेल्दी पौष्टिक आणि खमंग असे कद्दूचे थालीपीठ। बऱ्याच जणांना कद्दू आवडत नाही किंवा कद्दूची भाजी देखील आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही कद्दूचे थालीपीठ केले तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील। तर दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी घेतलेल्या आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर पाव चमचा आपण ओवा घेतलेला आहे, 1 चमचा आपण जिरे घेतलेले आहे, एक 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे देखील टाकू शकता, आवडत असतील तर। तर मिक्सरच्या जारमध्ये मी सर्व मसाला टाकून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे। आपल्याला आता कद्दूचे धपाटे बनवायचे आहेत। तर त्यासाठी या ठिकाणी मी एक कद्दू घेतलेला आहे आणि कद्दूवरील जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही जर एकदम कवळा कद्दू घेतला असेल तर तुम्हाला ही साल काढण्याची अजिबात गरज नाही आहे। तुम्ही तसाच कद्दू स्वच्छ धुवून किसून घेऊ शकता, पण मी यावरील साल काढून घेतलेली आहे आणि या कद्दूचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। आता यामधील जे बी आहे ते एकदम कवळं आहे, त्यामुळे मी बी न काढता कद्दू किसून घेणार आहे। मधील जर बी निब्बर असेल तर तुम्ही हे बी काढून घेऊन नंतर कद्दू किसून घेऊ शकता। तर एका ताटामध्ये आता आपल्याला हा कद्दू किसून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा कद्दू किसून घेतलेला आहे। सर्व कद्दू आपण या ठिकाणी किसून घेतलेला आहे। तर यामध्ये आता आपल्याला 2 वाटी ज्वारीचे पीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर 1.5 वाटी आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही नुसत्या गव्हाचे बनवू शकता किंवा नुसत्या ज्वारीच्या पिठाचे देखील बनवू शकता। अर्धी वाटी आपण या ठिकाणी बेसन पीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मी टाकत आहे यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण सुरुवातीला देखील टाकलेली आहे मसाल्यामध्ये, पण जेवढी जास्त कोथिंबीर टाकली तेवढे छान आपले थालीपीठ तयार होतात। त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे, जो मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेला आहे। हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा ते टाकायचे यामध्ये आपल्याला। एक पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर न करता पीठ मळून घ्यायचं आहे। कद्दूमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे यामध्ये आपल्याला वेगळं पाण्याची आवश्यकता नाही आहे पीठ मळण्यासाठी। तर दुधीच्या पाण्यामध्येच आपले हे पीठ मळून तयार होतं। तर यामध्ये मी पाणी न टाकता याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर पाणी न टाकताच आपला हा गोळा तयार झालेला आहे। यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर गोळ्यावरती मी थोडासा तेलाचा हात लावलेला आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे। मी पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये। पाण्यामध्ये हात बुडवायचे आपल्याला आणि थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे। कॉटनचा कपडा मी पाण्यामध्ये बुडून पिळून घेतलेला आहे। तर थोडासा ओलसर असा मी हे कपडा घेतलेला आहे। पोळीपाटावरती आपल्याला हा कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा आहे। त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। या पिठामधील एक गोळा घ्यायचा आहे। कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला थालीपीठ तयार करून घ्यायचे आहे। तर हलक्या हाताने आपल्याला 4 बोटांनी थालीपीठ पसरून घ्यायचे आहे। आतमधील बाजूकडून बाहेरच्या बाजूस आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे थालीपीठ थापून तयार केलेलं आहे। 3 ते 4 यावरती आपल्याला होल करायचे आहेत।
त्यामुळे थालीपीठवरती तेल सोडण्यासाठी आपल्याला सोपं जातं। त्याचबरोबर आपले जे थालीपीठ आहे ते छान भाजल्या देखील जातं। यावरती मी थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहे आणि थालीपीठ आपल्याला तव्यावर टाकताना तर कॉटनच्या कपड्याला आपल्याला अलगद उचलून घ्यायचं आहे आणि तव्यावरती कपड्यासहित टाकायचं आहे। नंतर आपल्याला हलक्या हाताने कपडा काढून घ्यायचा आहे। तर तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। जे होल केलेले आहेत आपण त्यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर बघू शकता सुंदर असा रंग आलेला आहे। दुधीचं जे थालीपीठ आहे ते आपलं तयार झालेलं आहे। एकदम खमंग आणि एकदम चविष्ट आणि त्याचबरोबर पौष्टिक देखील। तर अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे देखील थालीपीठ तयार करून घ्यायचे आहे। तर दुसरंही थालीपीठ मी अशाच पद्धतीने थापून घेतलेलं आहे, तव्यावर टाकून घेतलेलं आहे आणि छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। तर सर्व थालीपीठ आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत। तर बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत, त्याचबरोबर खाण्यासाठी एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहेत। तर तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत खाऊ शकता किंवा गुळाच्या पाकासोबत खाऊ शकता। या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे। यामध्ये आपण 1 वाटी ज्वारीचे पीठ टाकणार आहोत। तर या ठिकाणी मी पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे। हे पालक टाकायचे आपल्याला यामध्ये। तर यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा आपण या ठिकाणी आमचूर पावडर टाकणार आहोत, 1 चमचा आपण तीळ टाकलेले आहेत, पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। पातळ करायचं नाही आपल्याला, घट्टसर असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा एक डो तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याचा एक डो तयार करून घेतलेला आहे। 2 भाग करून आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी याचा एक रोल तयार करून घेतलेला आहे। आता आपले रोल तयार आहेत। गॅसवरती मी एक इडली पात्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे तापवण्यासाठी आणि यावरती आता आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे। चाळणीवरती मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। यावरती आता आपल्याला तयार केलेले जे रोल आहेत ते ठेवायचे आहेत आणि झाकण बंद करून आपण एक 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेणार आहोत। रोल आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपले जे रोल आहेत ते छान शिजलेले आहेत। तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि थंड करून आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। आता हे रोल मी काढून घेतलेले आहेत आणि थंडही झालेले आहेत। चाकूला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे रोल जे आहे ते कट करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचे आहेत। सर्व रोल आपण अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत। तर आपले सर्व रोल जे आहे ते कट करून तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता। फोडणी द्यायची आहे। तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे। यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा आपण यामध्ये मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आपल्याला आणि 1 चमचा आपण यामध्ये तीळ टाकणार आहोत। तिळामुळे खूप मस्त अशी चव येते। आता यामध्ये आपण कट केलेले जे रोल आहेत ते टाकून घेणार आहोत आणि सर्व रोल जे आहेत ते आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। त्यामुळे खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तयार होतात। आता आपण दोन्ही साइडने छान क्रिस्पी असं भाजून घेणार आहोत याला। तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही याला डीप फ्राय करू शकता। मी या ठिकाणी शॅलो फ्राय करत आहे। दोन्ही साइडने आपल्याला छान क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आहेत। तर एकदम हेल्दी पौष्टिक असे पालक आणि ज्वारीच्या पिठाचे आपले रोल तयार झालेले आहेत। एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहेत। यामध्ये ज्वारीचे पीठ आहे, पालक आहे, विशेष म्हणजे याला आपण तळलेलं देखील नाही आहे। मुलं पालक खात नाहीत किंवा भाकरी केली तर ते देखील खात नाहीत। तर त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही काहीतरी वेगळा पदार्थ तयार केला तर नक्कीच मुले आवडीने खातील। पालक ज्वारीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला आवडणाऱ्या चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता। जर टमाटे केचप किंवा ग्रीन चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही हे सर्व करू शकता। बनवण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही, एकदम कमी वेळामध्ये तयार होतात। तर आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम हेल्दी पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे भरपूर साऱ्या भाज्या घातलेले एकदम हलके फुलके आणि कुरकुरीत क्रिस्पी असे अप्पे। तर त्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी दही टाकून घेऊया। आपल्याला इन्स्टंट अप्पे बनवायचे आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी दह्याचा वापर केलेला आहे। अर्धी वाटी मी या ठिकाणी दही टाकलेलं आहे। दह्यामुळे आपल्या अप्प्याला छान आंबट अशी चव येते। त्याचबरोबर 1 गाजर मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे। 4 ते 5 आपण या ठिकाणी पालकचे पाने बारीक कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे या ठिकाणी किसलेली गोबी टाकायची आहे आपल्याला। 2 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आणि त्याचबरोबर अद्रकचा एक तुकडा मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे, ते देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हळद टाकायची आपल्याला पाऊण चमचा, जिरे टाकायचे आहेत आपल्याला अर्धा चमचा। तर घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता। अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे।
आता आपल्याला हे सर्व सुके साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण आप्यासाठी बॅटर तयार करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलेले आहे त्याच वाटीमध्ये मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता जे बाकीचं राहिलेलं पाणी ते देखील मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. 1 वाटी आणि वरती मी 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये टाकलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीचे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी आप्यासाठी लागणारी चटणी तयार करायची आहे. या ठिकाणी मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्यावरील मी छिलका काढून घेतलेला आहे. शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे चटणीला छान चव येते. तर बऱ्याच वेळेस आपल्याला चटणीसाठी ओलं नारळ पाहिजे असतं आणि घरामध्ये अवेलेबल नसतं. त्यासाठी सुकलेलं खोबरं रात्री पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचं. रात्री मी हे पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलं होतं. तर बघू शकता छान हे फुगलेलं आहे. तर छान हे ओलं खोबरं आपलं तयार झालेलं आहे. तर ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. 1 अद्रकचा तुकडा आणि 4 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आपण. लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या टाकायच्या आहेत. अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला छान वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ही चटणी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेली आहे. ओलं नारळ घरामध्ये नसताना देखील ओल्या नारळाची आपली चटणी मस्तपैकी तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्या चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे. तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण मोहऱ्या टाकून घेतलेल्या आहेत. मोहरे आपले छान फुटलेले आहेत. त्यामध्ये मी जिरे देखील टाकून घेतलेले आहेत. जिरे देखील छान फुललेले आहेत. आता आपण हे जिरे आणि मोहरीचा तडका चटणीवरती टाकून घेऊया. तर मस्त अशी आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे. आता एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि आपले जे आप्याचे बॅटर आहे ते देखील छान फुललेलं आहे. आता आपल्याला इन्स्टंट आप्पे तयार करायचे आहेत. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला इनोचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला 1 चमचा इनो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता आपल्याला हे जे इनो आहे ते बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर चमच्याने मी हे बॅटर छान मिक्स करून घेतलेलं आहे. आपले जे बॅटर आहे ते तयार आहे. आता आपल्याला याचे आप्पे तयार करून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती मी एक आप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि आप्पे पात्रामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. तर प्रत्येक वाटीमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला हे तेल आप्पे पात्रामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. त्यामुळे आपले आप्पे छान सहज निघतील आणि करपणार देखील नाहीत. तर चमच्याने मी हे आप्पे पात्रामध्ये तेल जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. तर आप्पे पात्र आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला आप्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे. आप्पे पात्र गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये आप्याचं बॅटर टाकायचं आहे. त्यामुळे आपले आप्पे छान फुलतात आणि जाळीदार होतात. तर अशा पद्धतीने आता आपण 1-1 चमचा यामध्ये बॅटर टाकून घेऊया. तर सर्व वाट्यामध्ये मी या ठिकाणी हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. एक 5 ते 6 मिनिट आपल्याला याला छान शिजून घ्यायचं आहे. तर एक 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. आपले जे आप्पे ते छान फुललेले आहेत. वरच्या बाजूने छान कोरडे झालेले आहेत. तर चमच्याने तुम्ही बघू शकता सहजच आपले आप्पे पात्रामधून बाहेर निघत आहेत. आता आपल्याला दोन्ही साईडने आप्पे छान भाजून घ्यायचे आहेत. आप्याची दुसरी बाजू ती देखील आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. चमच्याने आता आपण सर्व आप्पे काढून याची बाजू बदलून घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूने देखील आता आपल्याला आप्पे छान भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही दोन्ही बाजू आपण छान भाजून घेतलेले आहे. एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि जाळीदार असे आपले हे ज्वारीच्या पिठाचे आप्पे तयार झालेले आहेत. रंग देखील एकदम छान आलेला आहे. एकदम हेल्दी पौष्टिक असे आपले हे ज्वारीच्या पिठाचे आप्पे तयार झालेले आहेत. तर मुले भाज्या खाण्यासाठी कंटाळा करतात, पण अशा पद्धतीने तुम्ही जर आप्यामध्ये सर्व भाज्या मिक्स करून त्यांना खायला दिलात नक्कीच मुले आवडीने खातील. तर अशा पद्धतीने आपले एकदम जाळीदार कुरकुरीत क्रिस्पी हलके फुलके ज्वारीच्या पिठाचे आप्पे तयार झालेले आहेत. तर तुम्ही हे चटणीसोबत खाऊ शकता, केचपसोबत खाऊ शकता किंवा नुसते खाल्ले तरी देखील मस्त लागतं. तर